पुणे रिंग रोडसाठी जे काय बजेट होतं, जे काय तरतूद होती ती 14,000 कोटीची होती, ती 42,000 कोटीवर नेण्यात आली। आपल्या समृद्धी महामार्गाच्या तसंच आहे, सुरुवातीला ज्यावेळेस निविदा निघाली त्यापेक्षा महिन्या 2 महिन्यातच 7,000 कोटी रुपये जास्तीच्या दराने निविदा स्वीकारण्यात आल्या। 100-200 कोटी जे रास्त मूल्यांकनासाठी द्यायचे ते शासनाकडे पैसे नाही, ते द्यायला कानकुसर केली जाते। प्रलंबित ठेवून शासनाचं नुकसान करायचं, फुकट भाव जमिनी घेऊन शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं। 2 कर्मचारी आरोग्य विभागाचे सस्पेंड केले तर 300 कर्मचारी रजेवर गेले, त्यांनी काम बंद आंदोलन केलं। आम्ही जर काम बंद आंदोलन केलं तर कसं व्हायचं? तर उद्या आम्ही निवेदन देणार आहे, जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे की हा प्रकल्पच रद्द करा, आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत। त्या दृष्टीनं सगळ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहायचं। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 136 दिवस पूर्ण झालेत। सातत्यानं पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होतंय, शासन लक्ष द्यायला तयार नाही, प्रशासन जाणून बुजून काहीतरी मेखा मारून ठेवल्यासारखं करतंय। आजच माहिती मिळाली, पुणे रिंग रोडसाठी जे काय बजेट होतं, जे काय तरतूद होती ती 14,000 कोटीची होती, ती 42,000 कोटीवर नेण्यात आली। म्हणजे 9 महिन्याच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यात बजेटमध्ये वाढ झाली। आपल्या समृद्धी महामार्गाच्या तसंच आहे, सुरुवातीला ज्यावेळेस निविदा निघाली त्यापेक्षा महिन्या 2 महिन्यातच 7,000 कोटी रुपये जास्तीच्या दराने निविदा स्वीकारण्यात आल्या। हे जे काही चाललंय, एकीकडं 100-200 कोटी जे रास्त मूल्यांकनासाठी द्यायचे ते शासनाकडे पैसे नाही, ते द्यायला कानकुसर केली जाते। दुसरीकडे हजारो कोटी रुपये दिले जातात, प्रकल्प मुद्दामहून रखडले जातात। 3 वर्षात पूर्ण करायचा होता हा प्रकल्प, आता 4 वर्ष झाले, अजून भूसंपादनच नाही, वर्ष 6 महिने लागतील। आम्ही ठरवलंय तर ते होणारही नाही। मग तिकडं एक तर प्रलंबित ठेवून शासनाचं नुकसान करायचं, इकडं फुकट भाव जमिनी घेऊन शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं। सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या महामार्गाची गरजच नव्हती, कारण की जी उपजाऊ जमीन आहे, जी सुपीक जमीन आहे ती कमी होत चाललेली आहे विकास प्रकल्पांमुळे। शेती अर्थात जंगलात अन्न पिकणार आहे, सिमेंटच्या जंगलात नाही, हे कुणी लक्षात घेणार आहे? अगोदरच शेती कुणी करायला तयार नाही, थोडीफार सुपीक शेती आहे करते, तर ती शेती विकास प्रकल्पामुळे कमी व्हायला लागली। येणाऱ्या काळात अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। 30 दिवसाचं रिचार्ज 28 दिवसावर आलंय। मला वाटतं युरियाची गोणी बी काय 50 किलोची आता 45 किलो पॅकिंग यायला लागली। मग असं केलं तर आमचे क्विंटलचे 100 किलोचे 90 किलो आम्ही त्या भावात द्यायला लागलो तर कसं व्हायचं? आणि तुम्ही केव्हाही कधी कोणी मोर्चे काढतं, कोणी आंदोलन करतं। मध्ये बीडला बघितलं की 2 कर्मचारी आरोग्य विभागाचे सस्पेंड केलं तर 300 कर्मचारी रजेवर गेले, त्यांनी काम बंद आंदोलन केलं। आम्ही जर काम बंद आंदोलन केलं तर कसं व्हायचं? खाणार काय? तर असे प्रश्न आहेत, आम्ही पोटतिडकीने मांडतो पण ऐकायला कोणी तयार नाही। आता उद्या आम्ही निवेदन देणार आहे, जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे की हा प्रकल्पच रद्द करा, आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत। त्या दृष्टीनं सगळ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहायचं, एवढंच आवाहन या निमित्तानं करेल।